हर्षद गोळे। आज या ठिकाणी मी आलोय बार्शीमध्ये, शिराळा गावामध्ये, येडेश्वरीच्या माहेरचं गाव म्हणलं जातं, ज्या पुण्यभूमीमध्ये आलोय। आणि हे गेल्या 6 महिन्यापूर्वी आमची चर्चा झाली होती। तर मित्रांनो, इंडिया ॲग्रो ब्रँड बरोबर इकोसर्ट सर्टिफिकेशनचे प्युअर सेंद्रिय प्रोडक्ट घेऊन गेल्या 6 महिन्यापूर्वी या गावामध्ये भेट दिली होती। आणि आमचे सहकारी मित्र प्रवीण सावंत सरांच्या शेतात आहे, ज्यांचे वडील या ठिकाणी पूर्णपणे शेती पाहतात। आणि आपण कांद्याच्या प्लॉटमध्ये आहेत। आणि मित्रांनो, कांद्याच्या प्लॉटला जो रिझल्ट त्यांनी घेतलाय, या 2 महिन्याचं हे जे पीक आहे, जे तुम्ही पाहताय आजच्या डेटला, बरोबर, या 2 महिन्याच्या पिकामध्ये आपल्या इंडिया ॲग्रो ब्रँडचे प्युअर सेंद्रिय प्रोडक्ट भूगोस्त्र आणि ग्रो मॅजिक, काय कमाल आहे या प्रोडक्टची, हे तुम्ही काकांच्या तोंडूनच ऐकाल। तर आमचे मित्र, त्यांचे वडील आहेत ते सावंत सर, बरोबर। तर सावंत सरांशी आपण ऐकूया या 2 महिन्याच्या कांद्याच्या पिकाला दिलेल्या प्रोडक्टचे रिझल्ट काय आहेत। आणि त्यांच्या हातामध्ये कांदा आहे, तुम्ही पाहू शकता। तर काका, तुमचं नाव सांगा। माझं पूर्ण नाव अनिल विठ्ठल सावंत। तर मला सरांनी सांगितलं, सुरुवातीला बहुत वाढताना ग्रो मॅजिक आणि भूअस्त्र खतामधून 2 किलोचा पुडा ग्रो मॅजिकचा आणि भूअस्त्राचा ही मिक्स करून बहुत वाढायच्या अगोदर टाकला आणि सरी बहुत वडले। त्याचा हे रिझल्ट आमच्या कांद्याला सुरळी नाही किंवा कुठलं तुटाळ नाही, इतका पाऊस झाला तरी कधी ह्याचं म्हणजे मरप झालेलं नाही। एवढं म्हणजे पाऊस झाला, बऱ्याचशा शेतकऱ्यांचं नुकसान झालं, बरेच पण इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट वापरल्यामुळं आपलं नुकसान न होता आपले पीक चांगल्या प्रकारे, बरोबर। आणि आता 2 महिन्याचा कांदा आहे तुमच्या हातामध्ये, बरोबर। मित्रांनो, बघू शकता, हा 2 महिन्याचा कांदा जर ह्या लेवलला असेल तर पुढच्या 1.5 महिन्यामध्ये काका आपलं अजून ओलिप वापरायचे। हे ओलिप वापरल्यानंतर कांद्याची साईज काय असेल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बघणार। पण काका, माझी विनंती आहे की इंडिया ॲग्रो प्युअर सेंद्रिय आणि सेंद्रियकडे शेती गेली तर नक्कीच आपल्याला काही चांगलं उत्पन्न मिळू शकतं आणि रासायनिक बंद बाहेर पडू शकतो। तर तुम्ही लोकांना नक्की सांगाल का की हे प्रोडक्ट वापरलं पाहिजे? नाही, माझा अनुभव आहे चांगले। आमच्या शेजारचे प्लॉट 2 गेलेले इथे। ओके। तर माझा अजिबात म्हणजे तुटाळ नाही किंवा अनुभव आलाय। वरती थोडं न वापरलेला आहे ती प्लॉट, ती असा रिझल्ट नाहीये। जिथं नाही वापरलं तिथं तसा रिझल्ट नाहीये, आणि जिथं वापरलंय तिथं रिझल्ट आहे। माझं 1.5 पावणे 2 एकर कांदा आहे। वा। तर मी 1.5 एकर मध्ये वापरलाय, 10 गुंठ्यात वापरलेला नाही। तर लोकांनी वापरलं पाहिजे। चांगले, आता मी ऊसात पण वापरणार आहे। वा वा, थँक्यू सर, धन्यवाद। आणि त्यांचे ऍक्च्युली पाहुणे आहेत, अनायशी आमची गाठभेट झाली, तर ते सर आहेत आणि सरांचं पण शेती आहे। तर सरांनी पण या प्लॉट विषयी सांगावं की कसं वाटलं। मी रवींद्र चौधरी, आमच्या नातलग आहेत। आता मी सहज या कांद्याच्या प्लॉट मध्ये बघायला आलतो, तर बरेचसे या वर्षीच्या अति पावसाने कांद्याचे प्लॉट गेलेले आहेत, पण हा जो प्लॉट आहे सावंतचा तो अतिशय छान आहे। म्हणजे यांचा रिझल्ट या ठिकाणी प्रत्यक्ष दिसलाय। आणि माझं म्हणजे असं म्हणणं आहे की सेंद्रिय शेतीकडे सगळे शेतकरी आता वळायला लागलेले आहेत, आणि त्यामुळं जास्तीत जास्त लोकांनी, मी सुद्धा एक शेतकरी आहे, मी सुद्धा जास्त सेंद्रियवर आणि कंपोस्ट खतावरच भर देतोय। त्यामुळं आमची शेती एकदम चांगल्या पद्धतीनं फायद्यात पडलेली आहे। धन्यवाद सर, धन्यवाद।